Hare
तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश तुझे निडळी
तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे उभा राहोनिया कैसा हलवितो बाहू बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू नाहो हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम दुसरे चरण संगारिया चरण संगारिया दुसरे चरण संगारिया कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार आकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा वा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबा राय यांचा काकड्यामधील भोपाळी नावाच्या प्रकरणातला अभंग तुमच्या समोर गाऊन दाखवला आहे विठाला ठाला हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नाम यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा श्री शिव महापुराण कथा त्या कथेचे प्रवक्ते आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुतुल्य गुरुवर्य हरिभक्तपरायण स्वामीजी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज कीर्तन करता उपस्थित आहेत स्वामीजींच्या चरणारविंदी सेवा समर्पित करायची ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे कारण क्षेत्रावरचं कीर्तन आहे कलाकार नाही विठाला विठाला वारकरी वेगळा वारकरी कशावर ओळखायचा सांगू का कीर्तनकार आला तरी ते पुढचे दोन राहिलेले चरण ते म्हटले म्हणून बोलतो विठाला 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 विठाला
वारकरी म्हणजे सेवा आहे का नाही, आणि सेवा ही माणसाच्या जीवनामध्ये तितक्या तत्परतेनं झाली पाहिजे, आणि ती सेवा जर होत असेल कुणाकडून तर त्याला वारकरी म्हणतात. विठाला पूर्वी सर्व सेवेने बांधलेली माणसं या ठिकाणी आज कीर्तना करता उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंदी माझा माता मी टेकवतो. त्यांना सुरुवातीला गोड चाल गायली आदरणीय हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय सतीश बाबा. अगदी सुंदर सारंग राग त्यांना गायला. मला काय गाण्यातली अक्कल नाही एवढी, पण अगदी सुंदर त्यांना सारंग राग गायला, म्हणून महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आपले संतोष बाबा, त्यांना सुद्धा सुंदर त्यांना साथ केली. मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार आपले रितेश महाराज, आणि आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकार आदिनाथ महाराज, आमचे मृदंग विशारद मृदंग अलंकार यशवंत महाराज. आता इथं गायकन वादकन सगळ्यांची मांदी आळी आमच्या नितीन महाराजांनी जमवली आहे का नाही. ही सर्व संस्थेतील ही सर्व साधक मंडळी, आणि खऱ्या अर्थानं याचा करता धरता जर कोण असेल, मूळ पुरुष इथं येण्याचं कारण आमच्या जीवनामध्ये काय असेल, तर मला वाटतं आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण नितीन महाराज. खऱ्या अर्थानं महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा. कारण सुंदर अशा प्रकारचं नियोजन, आणि ते पण तीर्थक्षेत्रावर करणं एवढी सोपी गोष्ट नाही बाबा. विठाला एकल्याचा नोहे खेळ आणि म्हणून मेळ मिळविला, अशा प्रकारचं ज्यांचं शुद्ध अंतकरणाने ज्यांना हे नियोजन केलं, आदरणीय नितीन बाबांना खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व माता मावल्या पुरुष वर्ग, या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारं हे कॅमेरामन, त्यांनाही खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद. साऊंड सिस्टीमही छान आहे. सर्वांच्या चरणारविंदी माझा माथा टेकवतो, आणि राहिलेल्या वेळामध्ये या अभंगाचा विचार बघू. विठाला आज मी तुमच्या समोर जो अभंग म्हणून दाखवलाय, गाऊन दाखवलाय, हा अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायचा अभंग आहे. हा अभंग घेण्याचं कारण, या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायनं त्या पांडुरंग परमात्म्याचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलंय. विठाला एक स्वरूप लक्षणानं वर्णन केलंय, एक तटस्थ लक्षणानं वर्णन केलंय. बघा, पहिल्या चरणामध्ये त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षण वर्णन केलंय, आणि शेवटच्या चरणामध्ये तटस्थ लक्षण वर्णन केलंय. विठाला आपल्याला कळलं असं बोलतो. या अभंगाचे कडवे आहेत बाबा तीन. किती कडवे आहेत? तीन कडवे. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबारायनं त्या भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. दुसऱ्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबारायनं त्या भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन केलंय, आणि तिसऱ्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबारायनं त्या भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याचं वर्णन केलंय. विठाला स्वभाव आणि सामर्थ्य, ह्या तीन गोष्टी जिथं प्रामुख्यानं पाहायला मिळतात ना, त्याला देव असं म्हणतात. विठाला देव कुणाला म्हणतात असा जर तुम्हाला प्रश्न पडला, तर या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवायच्या, की त्याच्या ठिकाणी सौंदर्य आहे, त्याच्या ठिकाणी स्वभाव आहे, आणि त्याच्याकडे पाहायला मिळतोय तो सामर्थ्य, हा गुण पाहायला मिळतोय. म्हणजे हे तीनही गुण एका जाग्यावर आपल्याला एक वटलेले दिसतात, म्हणून तो देव आहे. तुम्ही म्हणाल मग आमच्याकडे काय नाही, काय सौंदर्य, आमच्याकडे नाही काय स्वभाव, आम्ही काय सामर्थ्यवान नाहीत का? आहेत, नाहीत अशातला प्रकार नाही. या सृष्टीमध्ये सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही रितेश बाबा. या सृष्टीमध्ये चांगल्या स्वभावाची माणसं मिळत नाही अशातलाही प्रकार नाही, आणि या सृष्टीमध्ये सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातला सुद्धा प्रकार नाही. पण प्रकार अशातला आहे, या तिन्ही गोष्टी एकाच माणसाकडे बघायला भेटत नाहीत, हाच मोठा प्रकार आहे. तुमच्या लक्षात आलं तर बघा, या तीन गोष्टी कोणत्या? सौंदर्य, स्वभाव आणि सामर्थ्य. या तिन्ही गोष्टी बाबा एका माणसाकडे पाहायला मिळत नाही. एखाद्याकडे जर सौंदर्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव नसेल, एखाद्याकडे जर स्वभाव असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य नसेल, आणि एखाद्याकडे जर सामर्थ्य असेल तर त्याच्याकडे सौंदर्यही पाहायला मिळणार नाही आणि स्वभावही पाहायला मिळणार नाही. म्हणजे या सृष्टीमधला जर विचार केला तर एक गोष्ट पाहिली तर दुसरी पाहायला मिळेलच असं मात्र नाही. कोठे काही कोठे काही एक आहे, एक नाही, एक
बाबतीमध्ये असा प्रकार आहे, कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. एक गोष्ट पाहायला मिळाली तर दुसरी पाहायला मिळेलच. थोडा इको कमी करा बोलताना. अशी गोष्ट पाहायला मिळणार नाही. बघा एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एखादा पखवाज आहे, म्हणजे तुम्ही तुमच्यावर ओढून घेऊ नका बरं. हा, पखवाजाकडे जर पाहिलं तर वाजवण्याच्या बाबतीमध्ये स्वामीजी त्याचा गावरान भाषेत नादच करायचा नाही. काय 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 वाजवायला त्याचा म्हणजे इतका जबरदस्त वाजवायला त्याचा हात आहे. त्याचा हात कुणी धरायचाच नाही. मग काय धरायचे? त्याचे पायच धरायचे. एवढा वाजवायला तयारीचा माणूस. पण ऐका, वाजवायला जबरदस्त आहे, पण बाबा लक्षात आलंच असं तुमच्या, लावता येत नाही. लक्षात येते ना तुमच्या? म्हणजे किती वाजवायला तयार आहे पण लावता येत नाही. नितीन बाबा गावाकडचा भजने असतंय, गावरान आपला जुना माणूस पागोट गुंडाळलेला असं, पण ते स्वराला एवढं म्हातारं क्लिअर असतं, त्या म्हाताऱ्याला ते स्वर बिघाडायला कळत नाही, ते जमतच नाही त्याला. आणि ते म्हातारं खालून त्याला असं करतं, वरून हान खालून हान, ते जमत नाही. पण ते नाही लागला पकवाज की म्हाताऱ्याचं टेन्शन अनावर होतं. आणि मग ते म्हातारं तसल्या पकवाजाला, एवढ्या मोठ्या पकवाजाला, एवढ्या मोठ्या समाजात म्हणतं आणि इकडं. तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतोय? तर काय म्हणतोय ते, आणि इकडं. तेवढ्या मोठ्या पखवाजावर पखवाज उचलावा आणि त्या म्हाताऱ्या बाबा पुढे ठेवावा. आणि म्हातारं काय ना बघा, इकडून एक, त्याला थाप बी नाही, असं हाणत असतं बघा. हा, इकडून एक ठोका, इकडून एक ठोका, तिकडून एक, चार बाजूनी चार ठोके हाणले की पकवाज संतोष बाबा पेट लागला. आणि लागला पकवाज की म्हातार म्हणतं हा उचल, हा वाजव. आता त्या पकवाजाला वाटतंय म्हाताऱ्याला वाजवता येते काय की? ते पखवाजा म्हणते बाबा वाजवा की. बाबा म्हणते वाजवायला कोणाच्या बापाला येतंय म्हणला. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे वाजवता येतंय तर लावता येत नाही, लावता येतंय तर वाजवता येत नाही. कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. म्हणजे या सृष्टीमध्ये हे सगळे गुण एकाकडेच पाहायला मिळतच नाहीत. विठाला विठाला संपन्न जर या विश्वामध्ये कोण असेल तर तो माझा भगवान परमात्माच आहे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. हा, सगळ्या गुणानुयुक्त जर कोण असेल तर तो माझा भगवान परमात्मा आहे. हा, त्याच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये बोलायचंच नाही. किती सुंदर आहे तो. म्हणजे गुण आला विटेवरी, गुण आला गुणाची खान आहे, दिसायलाही सुंदर आहे. हा, मला वाटतं याच्या सुंदरपणाचा विचार केला
तर याच्या सुंदरपणाच्या बोलायचं म्हटलं तर तो शब्दातीत आहे. हा, शब्द अपुरे पडतात. मला वाटतं त्याच्या बाबतीमध्ये वेदाला सुद्धा बोलता आलं नाही. पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. ही वारकऱ्याची जी मेजवानी ती फक्त आजच आहे आम्हाला. विठाला नाहीतर बाबा आता गुरुजी थोडं माफी मागून बोलतो. वारकऱ्याची मेजवानी नाही आम्हाला महाराष्ट्रभर आई माझी लक्षात आलं तर बघा, आहे का नाही. हा, हेच चालू आहे सगळीकडे, आहे का नाही. हा, पण आज खऱ्या अर्थानं आजचा कीर्तनाचा खरंच आई शपथ सांगतो मला खूप आनंद आहे. विठाला विठाला हा माहोल नाही. हा, तिथं सगळ्या फिल्मी चालीच आम्हाला ऐकायला मिळतात आणि त्या गपचूप ऐकून घ्यावं लागतं. हे आमचं पाप आहे. विठाला थोडासा हा वारकरी चालीचा ठेवा खऱ्या अर्थानं आज कीर्तना करता उपस्थित आहे. पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या दुई सहस्त्र जिभा जिभा. त्याच्या बाबतीमध्ये वेदाला सुद्धा बोलता आलं नाही. आपल्याकडे एक प्रसिद्ध अभंग आहे. वेदालाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा. असा असणारा तो भगवान परमात्मा. त्याच्याबद्दल काय बोलावं, इतकी त्याची सुंदरता आहे. त्याच्या सुंदरतेच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर इतका सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तुम्ही म्हणाल काय महाराज त्याच्या सुंदरतेचं वर्णन करायला लागला हो. आम्ही काय सुंदर नाहीत काय? नाही नाही, आपण आहेत ना सुंदर. पहिलं बरं होतं, हे वाढव थोडं. आपण आहेत सुंदर, पण आपली जी सुंदरता आहे संतोष बाबा, ही सुंदरता आबाधित नाही, त्याची सुंदरता ही आबाधित आहे. हा, तो कालही तसाच होता, आजही तसाच आहे आणि उद्या सुद्धा तो तसाच आहे. हा, पण आपल्या बाबतीमध्ये विचार केला आपल्या सुंदरतेचा तर आपली सुंदरता काल छान होती, आज बरी आणि उद्याचं काय मी सांगू शकत नाही असा प्रकार. हा, बघा एक लक्षात येण्याकरता सांगतो तुम्हाला, आपली सुंदरता अशी आता बरं वाटतंय पण पुढं काय सांगता येणार नाही. एखादं जन्माला आलेलं बाळ आहे, बारीक ऐका म्हणजे लक्षात येईल, 2, 2.5, 3 वर्षाचं लेकरू, त्या लेकराकडे जर पाहिलं तर दिसायला एवढं सुंदर दिसतं. काय ते आबलूक लेकरू, काय त्याचे गाल, काय त्याची त्वचा, काय त्याचे कुरळे कुरळे केस, काय त्याचे मरगासारखे डोळे. रितेश बाबा असं वाटतं ते उचलूनच घ्यावं आणि काय करावं त्याची, संतोष बाबा, पप्पी घ्यावी. कुणाची? बोला बोला बोला, त्या बाळाची. मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या विचाराचं आहे, माणूस याचा सुत्राम विचार करत नाही, डायरेक्ट त्या लेकराला उचलतंय, उराशी लावतंय आणि त्याची पप्पी घेतंय. किती वर्षाचं लेकरू? 2-4 वर्षाचं लेकरू. पण आता हे 4 वर्षाचं लेकरू 90 वर्षाचं झालं,
आता कुणी म्हणते का बाळा यो 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 गो मा यो 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 मुका दिग बरं मला नाही दी असं म्हणते का? नाही नाही म्हणणार का? तर या सृष्टीमध्ये जसं 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 तुमचं वय वाढेल ना तसं 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 तुमचं सौंदर्य काय होतंय? रूप वाढ असा आहे आपला प्रकार. गाढवाचे तहाने पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबरायचं असंच म्हणणं. ज्ञानोबराय म्हणतात प्रथम वैस्का काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांग. या सृष्टीमधली तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या ती आता जरी तुम्हाला बरी वाटत असेल पण हळूहळू हळूहळू हळू त्या गोष्टीचा काय होतोय? ऱ्हास होतोय. ऱ्हास. आबादी जर तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर मला वाटतं ते देवाजवळच आहे. तुम्ही मला एवढं त्याचं वर्णन करायला लागलात पण त्याच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर नेमकं होतंय काय? आता हाही प्रश्न आहे ना. नाही नाही लय सुंदर आहे, लय दिसायला छान आहे, लयच गोड आहे असं म्हणून चालतंय का? नाही नाही दिसायला चांगला आहे पण त्याच्याकडे जर आम्ही पाहिलं तर आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होईल का? महाराज म्हणतात अरे त्याच्याकडे जर पाहिलं ना तर तुमच्या जीवनात 3 फायदे होतात. 3 फायदे म्हणजे कोणते कोणते ऐका. त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्या जीवनातलं पहिला शोक जातो. शोक. नंबर 2 आपल्या जीवनातलं दुःख जातंय आणि नंबर 3 गुरुजी आपल्या जीवनातलं मोह जातोय. मोह. शोक मोह दुःख पाहता नासे. त्याच्याकडे पाहिल्या बरोबर या 3 गोष्टीचा बघा दुःख जातंय. एका जन्मीचं नाही अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मी
त्याच्याकडे पाहिल्यावर दुःख जातं. एका जन्माचं नाही म्हटले, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अरे दुःख नाही, त्याच्याकडे पाहिलं ना शीन हलका होतोय माणसाचा. शीन हा शीन हलका होतो. मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक भाग गेला शीन गेला असं. हा भाग गेला शीन गेला आणि अवघा झाला आनंद. त्याला पाहिल्याच्या नंतर जीवनामध्ये दुःख राहत नाही. काय निर्माण होतोय? आनंद निर्माण होतोय. आनंद. आणि मला वाटतं या आनंदाकरताच प्रत्येक जीव या जगातला झुरणीला लागलाय. कशाला लागलाय? झुरणीला लागलाय म्हटलं. झुरणीला. पण तो आनंद जर कुठं असेल तर तो आनंद माझ्या पांडुरंग परमात्म्या जवळच आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. निस्ता सुंदर सुंदर म्हणून नाही. आपण एखाद्याला नुसतं म्हणलं पकवाज आदिनाथ बुवा लयच वाजवतात. नाही वाजवायला लयच वाजवतात आणि लयच गातात. अरे वाजवतात गातात पण किती असं त्याचं काहीतरी मोजमापन असेल ना. नाही तुमचा भगवान परमात्मा सुंदर आहे सुंदर आहे सुंदर आहे. नेमका आहे तरी किती सुंदर. किती सुंदर आहे. ज्ञानोबाराने त्याची गणिती भाषामध्ये त्याचं गणित केलंय. तो इतका सुंदर आहे. मग किती सुंदर आहे. तुझी निढळी कोटी तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश तुझी निढळी
सुंदर आहे, त्याचं मोजमापन सांगितलं किती सुंदर आहे. म्हणले तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश. त्याची तुलना केली कशासोबत, तर चंद्रासोबत तुलना केली. एक चंद्र जर उदयमान झाला अमावस्येच्या रात्रीला, तुम्ही जागेत ना सगळेजण नाही, चंद्र कधी उदयमान होतो, पौर्णिमेच्या रात्रीला. एक जर चंद्र उदयमान झाला तर शेतकऱ्याला दारे धरण्याकरता बॅटरीची आवश्यकता लागत नाही, एवढा त्याचा प्रकाश आहे. पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र एकदाच उदयमान झाले आणि त्याचा जो पडलेला जो प्रकाश आहे, त्याचं जे तेज आहे ते माझ्या पांडुरंग परमात्म्याचं तेज आहे. हा आपण म्हणतो ना कोटी सूर्य कोटी समप्रभ, म्हणजे कोटी सूर्याच्या समान कोटी चंद्राच्या समान माझ्या भगवान परमात्म्याचं जे तेज आहे इतका तो सुंदर आहे. म्हणजे अजून कसं आहे तर पुढं वर्णन करतायत, कमल नयन हास्य वदन हसे. कमळासारखे डोळे आणि चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सतत हास्यमुख आहे. त्याच्याकडे पाहिलं लक्ष वेधी अशा प्रकारचं त्याचं सौंदर्य आहे. पण त्याला तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. मग कसं पाहावं लागेल तर ज्ञानोबारायची एक विरहणी बघा. ज्ञानोबाराय म्हणले त्याला तसं पाहावं लागेल. निरखिता नयनी ठेका, निरखिता नयनी वृंदावनी देखिला टाळ टाळ मनी वेदू तयाचा पंढरी रायाचा मनी वेदू तयाचा पंढरी रायाचा मनी वेदू तयाचा
लागेल त्याला. जागृती पुसे साजनी कवन बोले अंगणी मणी वेधू तयाचा आणि पंढरी रायाचा अशी आपली अवस्था व्हावी लागेल. त्या अवस्थेला शास्त्रीजी स्वामीजी या ठिकाणी बसलेत आहे का नाही. ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था त्याला पाहण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं नाव आहे अनाहत ध्वनी नाद. व्हावी लागते तेव्हा तो दिसतो. हा मग ही अवस्था कशी अनहत. अनहत म्हणजे काय? नादाचे दोन प्रकार. एक अनहत नाद आहे आणि एक नहात नाद आहे. नहात नाद कशाला म्हणायचं, अनहत नाद कशाला म्हणायचं? आघाता वाचून झालेला जो नाद आहे त्याला अनहत नाद म्हणतात आणि आघात करून झालेला जो नाद आहे त्याला कोणता नाद म्हणतात? नहात नाद म्हणतात. आणि या दोन्ही पैकी ज्याला एक बी नाद नाही त्याला नाद खोळा म्हणतात. तुमच्या लक्षात आलं तर बघा, आहे का नाही? हा म्हणजे म्हणजे आघाता वाचून झालेला नाद अनहत नाद, आघात करून झालेला नाद नहात नाद, आणि दोन्हीतला एक बी नाद नाही त्याला आपण नाद खुळेत नादिक नाहीत, आहे का नाही? असा प्रकार आहे.
म्हणजे थापही टाकली नाही आवाज येतो अनहत नाद, आणि थाप टाकली आवाज आला नाहत नाद. तू म्हणाल थाप नाही टाकल्यावर आवाज कस काय येतो? येतो ना. कस काय येतो सांगा, ऐका. 3 पकवाज पांढरी 3 मध्ये लावले ना, कडीच्या 2 पकवाजावर बाबा थाप टाकली की मधल्या पकवाजाचा ऑटोमॅटिक आवाज निघतो. पण त्याला एक खुटी आहे. काय? त्या मधल्या पकवाजाची शाई चांगली भरलेली लागते बाबा. हा, मधल्या पकवाजाची जर शाई पडलेली असेल तर मग मात्र आवाज येत नाही. तशी आपली सगळ्याची शाई पडलेली. लक्षात आलं का बघा. हा, म्हणजे ती शाई चांगली भरलेली असली असावी लागते. म्हणजे काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई रे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई रे, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, निमाले ठाईची, काम क्रोध लोभ निमाले ठाईची, निमाले ठाईची, निमाले ठाईची, निमाले ठाईची, निमाले ठाईची, निमाले ठाईची, अवघी आनंदाची, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. याला म्हणतात शाई भरणं. काम क्रोध लोभ निमाले, एकदा का ह्याचा हे मावळलं की पुढं शिल्लक जो राहिलेला आहे अवघी आनंदाची सृष्टी झाली, याला म्हणतात पाहणे. हा, आणि असा तो पाहिला ज्ञानोबा म्हणतात, मी तो पाहिला आणि मला सुख झालं म्हणले. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. कसा आहे तो? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. इतका तो सुंदर भगवान परमात्मा आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज एवढं त्याचं लयच वर्णन गुणानुवाद तुम्ही करताय, मग एवढा सुंदर म्हणल्यावर जरा फुगीर असन. लक्षात येतं ना तुमच्या मी काय बोलतोय ना. इतका जर दिसायला हँडसम आहे तर मग जरा त्याच्या अंगात बोला बोला सुंदर माणसाला काय असतंय बाबा गुरुजी? ते प्रमाणच म्हणतंय. मी कशाला पुढचं तुम्हीच म्हणा, ऐका नाही. आरशात कशाला पाहू म्हणतंय. कोण? ते सुंदर दिसणार. एवढा त्याला त्याच्या सुंदरतेबद्दल काय असतो? गर्व असतो. पण ज्ञानोबा आहे असा गर्विष्ठ आहे का? ज्ञानोबा आहे म्हणले अरे तुम्ही जसा समजताय तसा नाही. हा, तुम्ही तो भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये तुम्ही शंकाच घ्यायची नाही. त्याचा स्वभाव जर पाहिला ना असं
कसा आहे? ऐसा. नाही तैसा नोहे देवराव, मग कसा आहे? कसा आहे मग? बरं कसा आहे तर त्याचा कृपाळू स्वभाव असा आहे. पण तैसा नोहे म्हणजे कायसा नोहे? नाही शब्द काय वापरलाय त्यांना? तैसा नोहे. मग मला वाटतं तैसा नोहे त्याच्या अलीकडचं मला आठवणा. गुरुजी तुम्ही आता जे प्रमाण दिलं का नाही त्याच्या अलीकडचं याची सुरुवात काय? तैसा नोहे देवराव, त्याचा कृपाळू स्वभाव, त्याच्या अलीकडचं महत्वाचं ते तैसा नोहे याचं उत्तर आपल्याला सापडलं. तैसा नोहे म्हणजे माय बापे सांभाळी ती, लोभा कारणे पाळी ती, तैसा नोहे. विठाला विठाला मायबाप आपल्याला सांभाळतात, पण कशा पोटी सांभाळतात? त्यांचा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? म्हातारपणाला याला आपल्याला सांभाळलं पाहिजे. या तुमच्या मायबापासारखा तो नाही. मग कसा आहे? तर एकदम कृपाळू, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, किंवा एकच प्रमाण देतो, वैरी अशी दिधली मोक्ष सिद्धी, असा त्याचा स्वभाव आहे. किती स्वभाव आहे? त्याच्या स्वभावाची सुंदरता ज्ञानोबा आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. हाल कारे कृष्णा बोलता घडिये 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 गुज बोलता त्याचा स्वभाव. हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. इतका त्याचा स्वभाव सुंदर आहे. त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं ना तर एवढा स्वभाव त्याचा सुंदर आहे. तुमच्या जीवनामध्ये दुःख जरी झालं तरी त्यालाच सांगा, आणि सुख जरी झालं तरी त्याला सांगा. हा, सुख झालं तर त्याला जाऊन त्याच्या पुढे उभा राहा, त्याला सांगा मला फार आनंद झाला. आणि दुःख जरी झालं तर लोकापुढं मांडत बसू नका. लोकापुढं जर तुम्ही दुःख तुमचं मांडत बसले ना तर तुमच्या झालेल्या दुःखावर
या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक, बोला की तुम्ही नाराज तर नाहीत ना माझ्यावर? काय चोळतात? मीठ चोळतात. मीठ नाही, चांगलं नीट चोळतात, आहे का नाही? हे त्याचं ध्रुवपद आहे. किती टक्के लोक? 80%. या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक आपल्या झालेल्या दुःखावर मीठ चोळतात. राहिले किती टक्के शिल्लक? 20%. त्याच्यातले 10% सांगू का? त्याच्यातले बी 10% असे असतात, त्यांच्याकडे जर तुम्ही गेले आणि त्यांना म्हणले ना, रामभाऊ मला 10,000 रुपयाची नितांत गरज आहे, तुम्ही मला द्या. हे 10% समाज खिशात हात घालतो, पण बाहेर काढला, बोला 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 बोला, तर मोकळाच निघतो. म्हणजे देण्याची इच्छा आहे पण जवळ काही नाही. किती टक्के शिल्लक राहिला आता? 10. त्याच्यातले 5 सांगू का? त्याच्यातले बी 5 असे असतात, जर त्यांच्याकडे जर तुम्ही गेले तुमची अडचण घेऊन, तुम्ही जर त्यांना म्हणले ना, रामबुवा मला 5,000 रुपयाची नितांत गरज आहे आणि तुम्ही मला 5,000 रुपये द्या, ते रामभाऊ पुढून सुरू करतो. त्याचे शब्द फार विचित्र असतात. ते डायरेक्ट शिव्या दिल्या, शिव्यापासून सुरू असते त्याची. काय मूर्ख माणूस आहे रे तू, तुला पैशाची गरज होती तर तू फक्त मला 15 मिनिटं अगोदर फोन करायचा ना. तुमच्या लक्षात येते ना पण मी काय बोलतोय तर? अरे द्यायचे नाही म्हणून सांग ना, आत्ताच दिले म्हणला मी एक जणाला, आहे का नाही? म्हणजे हे असून सुद्धा नादी लावणारे माणसं असतात. किती टक्के? आता किती टक्के शिल्लक राहिले? त्याच्यातले 2.5 सांग का? सांग म्हणा काकड्या भाऊ, तू हेच आहे की नाही? हा, त्याच्यातले बी 2.5 असे असतात की तू हो पुढं, मी आलोच. कशाचा आलो? पुन्हा पुन्हा नाही येणे, पुन्हा येणं बी नाही जाणं बी नाही त्याचा. म्हणजे या विश्वातल्या 100% लोकांपैकी तुम्हाला खरंच सांगतो फक्त 2.5% लोक आपले, आणि त्या 2.5% लोकांमध्ये फक्त कोण बसतात? एक बसतात संत आणि दुसरा बसतोय देव. हा, तुम्ही यांच्या पुढं खरा सोयऱ्या धाऱ्या पुढं तुम्ही दुःख मांडू नका. ज्ञानोबा म्हणतात सोयऱ्यापाशीच मांडा, पण कोणत्या? एक ओवी सांगतो, लक्षात आहे का? प्राणाचे सोयरे भेटे, जीवी भूतली संकटे, ते निवेदिता न वाटे, संकोच काही. प्राणाचा सोयरा बघा, त्याच्यापाशी तुमचं दुःख मांडा. मग प्राणाचा सोयरा कोण आहे? तर देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. हा, एवढा त्याचा स्वभाव सुंदर आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हालका रे कृष्ण ढोलका रे, घडी 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 गुज बोलका रे. नुसता स्वभावाने सुंदर नाही तर त्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर काय सामर्थ्य?
ढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. शेवटच्या चरणामध्ये त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य दर्शवतात. कशावरून? उभा राहून या कैसा हलवितो बाहू. बाहू बाहू या शब्दात सामर्थ्य दर्शवलं त्याचं. किती सामर्थ्यवान आहे. ज्ञानोबा म्हणतात तो मुंबईचा समुद्र आहे ना, समुद्र ते इकडं पंढरपूर भेटायला काय येत नाही. पंढरपूरला कुणाची सत्ता आहे? भाजपची का काँग्रेसची? कुणाची? देवाची सत्ता आहे. तो मेरू पर्वत त्याची जागा सोडत नाही. कुणाची सत्ता आहे? पृथ्वी बैसका न संडावी समुद्री रेखा न ओलंडावी पृथ्वी भूते वहावी आज्ञा माझी. या विश्वामध्ये जर सत्ता कुणाची असेल तुका मने येथेच याची सत्ता. कातया अनंता विसरली ती देखावे डोळा तेची बोलावे मुखे आणि चित्ता सुख दुःखे कळो येती. म्हणजे या विश्वामध्ये जर सत्ता सामर्थ्य जर कुणाचं असेल तर माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याचं सामर्थ्य. एक प्रश्न विचारतो, कीर्तनाचा समारोप आहे का? तुम्ही कीर्तनाला आलात ना? झोपलात? आता मला सांगा, तुम्ही कीर्तनाला आल्यावर आता बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला बोला बोला. संपला तर लगेच जेवायला पंक्तीत बसणार. नाही, बसलात का बसवलंय? जाऊ दे, हे नाही कळालं तुम्हाला. गुलाबजाम कळतात का? गुलाबजाम गुलाबजाम खाणी आहेत का पाहणी आहेत? हा, हे कसं कळलं? खाणी आहेत म्हणलं, हे का नाही? मला सांगा, तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? त्याची सत्ता का समजून घ्यायची आपल्याला. बरं, देवाची सत्ता समजून घ्यायची. बसलात का बसवलंय? असंच व्हायला लागलं तुम्हाला, हे का नाही? पण सगळे हळूहळू पुटपुटले. बसवलंय म्हटले, हे का नाही? काय केलंय? बसवलंय. पण तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय. हा, तुम्हाला बसवलं नाही, तुम्ही बसलात. काय झालात? बसलात. बसवावं कधी लागतंय? पंढरपूरकर, कधी बसवावं लागतंय? देव म्हणतो जोपर्यंत मी तुमच्यात आहे तुम्हाला बसता येतंय, उठता येतंय, बोलता येतंय, गाता येतंय, वाजवता येतंय. पण ज्या दिवशी मी तुमच्यातला निघून जाईल ना, त्या दिवशी तुम्हाला बसता येत नाही, बसवावं लागतंय. हा, जर नाही बसता आलं तर दोन खिळे ठोकून का होईना पण त्याला बसवतात. म्हणजे कुणाची सत्ता आहे? माझ्या भगवान. चाले गे चाली कोणाची याद येते. चाले गे चाली कोणाची याद येते. चाले चाली कोणाची याद येते. चाले चाले हे शरीर कोणाची असते. म्हणजे कोणाची सत्ता झाली आता? त्याचीच सत्ता आहे का नाही? म्हणजे पहिल्या चरणामध्ये आपण त्याचं सौंदर्य पाहिलं, दुसऱ्या चरणामध्ये त्याचा स्वभाव पाहिला आणि तिसऱ्या चरणामध्ये त्याचं सामर्थ्य पाहिलं. म्हणून त्या भगवान परमात्म्याची सर्व साधू संत सांगतात भक्ती करा. आता तुम्ही मध्येच मला पाठवलं म्हणून आता काहीतरी ओढून ताणून आणावं लागेल, नाही का नाही? ज्याचे गावी केला वास आणि त्याचा तोडावे ऊस, आहे का नाही? असा प्रकार आहे. त्यांनी सांगितलं ते काय म्हणा,
कानात येऊन सांगितलं त्याने गवळण म्हणाय का म्हणजे परमार्थ करण्याकरता कुठल्या अधिकाराची गरज ना, जातीची गरज ना, गोतीची गरज आहे का नाही. प्रत्येक जातीला परमार्थ करता येतो. जातीचा अडसरा असता तर ज्ञानोबरायला परमार्थ करता आला नसता, तुकाराम महाराजांना करता आला नसता, जनाबाई महाराजांना करता आला नसता, नाथ महाराजांना करता आला नसता, सावता महाराजांना करता. स्पेशल एका जातीचं असतात आहे का नाही. तसं त्यांना सांगितलं ती गवळण म्हणा, ती लमणी गवळण आहे, लमणी बरं का. ती म्हणू लागली देखे 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 जसुदा माय, देखे 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 जसुदा माय छे, देखे देखे जसुदा माय छे, देखे समाज आहे बोला की लमानी आहे का नाही. पण ते तसं बनता आलं पाहिजे ना, त्यांच्यासारखा झटका आला पाहिजे तेव्हा ते जुळ देखे देखे फाशी घ्यावं का नाही त्या माणस गायका पुढे सांगा बरं. ते तसंच म्हणावं लागेल नाही का नाही. देखे देखे असं झटका आला पाहिजे तेव्हा ते कापरत आहे का नाही. हे नाद ब्रह्म आहे बाबा. या नाद ब्रह्मानं कितीही दुःखानं व्याकुळ झालेला माणूस असू दे त्याला आनंद देण्याचं काम हे नाद ब्रह्म करत. तुम्हाला सांगतो काही गाणे असे बाबा, काही गाणे असे किती दुःखी माणूस असू द्या गाणं लागलं की तो आनंद फ्रेशच होतो. काही गाणे असे फ्रेश करणारे गाणे. काही गाणे असे गाणं लागलं की डोळ्यातून दोन दोन धारा लागतात. बरोबर आहे की नाही. काही गाणे असे बाबा गाणं लागलं की माणूस असं आतूनच हलवतो. त्याला फक्त वाटत असतं मला पाठीमागून नुसतं कुणीतरी टच करावं. काय करावं त्याचं टच केलं की सुरू होतं भजाव आहे का नाही. कशाची ताकद आहे. गाण्याची ताकद आहे. काही गाणे लागले की मनाला समाधान. आकाशी झेप घेरे पाखरा समाधान देणारी गाणी. आणि काही गाणे लागले की डोळ्याला दोन दोन धारा. ते सॅड सॉंग असतात ना बाबा, दाखवू का म्हणून एखादा नमुना. आता म्हणलं तसं मनाचा आता काय. दुनिया में कितना गम है मेरा गम. पुढचं तुम्ही म्हणा हे लागलं की ते एकटं तिकडं रडत बसतं एकटंच बाबा. सॅड सॉंग म्हणतात त्याला, ते दर्द भरे गीत. आणि काही गाणे लागले की माणसं अशी आतूनच हालतात. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला. बघाय लखमा होत राज आलाय. तुम्हाला वाजव म्हणलो
ऑटोमॅटिकच माणूस लागून जातो. याला नाद ब्रह्म म्हणतात. पण या नाद ब्रह्माला सुद्धा एक महत्वाची गोष्ट अशी गुरुजी, तिघाची त्रिपुटी जाग्यावर यायला पाहिजे. कोणाची? हे पखवाज वाजवतात ना, हे नाद ब्रह्म आहे. पखवाज म्हणजे हे गातात हे स्वर ब्रह्म, आणि मी बडबड करतो हे बडबड ब्रह्म. कोणतं ब्रह्म? शब्द ब्रह्म. नाद ब्रह्म, स्वर ब्रह्म आणि शब्द ब्रह्म. आपल्या तिघाची त्रिपुटी एका जाग्यावर आली की श्रोतारूपी परब्रह्म थांबत असत. लक्षात आलं तर बघा तुम्ही. हा म्हणजे श्रोत्यारूपी परब्रह्म्याला जर थांबून घ्यायचं असेल तर आपल्या तिघात मेळ पाहिजे. ना आपला जर पांगलं कोंडू कोंडू धरी संपला विषय. लगेच रामकिसन म्हणतो, रामकिसन घे बरं तांबाखू, मी आता घरी जातो म्हणताय का नाही. काय यांच्यात काय मजा राहिली नाही. म्हणजे यात आमच्या तिघाचा काय एकदा मेळ बसला का मग तो जो आनंद आहे हा सुख सोहळा असो. एका विना एका कामानं देव ब्रह्मरस देव ब्रह्मरस आवडीने ओढोनिया मृदंग श्रुती टाळ घोष. आणि ह्याचा काय एकदा मिलाप जमला की मग शेवू ब्रह्मरस आवडीने. पण तुम्ही म्हणले ते अजून पुन्हा पुढे घेऊ, एका विने एक कामाला. म्हणजे इन असलं तर टाळ नाही, टाळ आहे तर पकवाच नाही, मेळ जुळणार नाही, मेळ पांगून जाईल सगळा, आहे का नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, या सगळ्या गोष्टी एका जाग्यावर आल्याशिवाय स्वयंपाक जसा होत नाही तसं या तिन्ही गोष्टी एका जाग्यावर आलं की मला वाटतं तो ब्रह्मरसाचा आनंद, त्या भजनाचा आनंद. आणि तुकोबारायनं सगळ्यात जास्त महत्व विद्वत्तेला दिली नाही, किंमत कशाला दिली गुरुजी? तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळायचे. तू किती विद्वान आहे त्याला तुझी विद्वत्ता कशासोबत खावी. पण भजन जर असेल ना, भजनानं माणसाला तिथपर्यंत जाता येतं. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो तुमचे देणे देवा, घ्यावी अखंडित सेवा. तुका म्हणे वाणी आणि प्रेम अमृताची खाणी. हा, या गाण्यामध्ये एवढी शक्ती आहे. आणि असं हे भजन रत्न खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्तपरायण सतीश बाबा. जोरदार टाळ्या वाजवा यांच्याकडे. आज पुन्हा करता मेजवानी असेल नसेल मला माहिती नाही, पण माझ्या करता मात्र मेजवानी मला मिळाली. हा, आणि असे माणसं भेटायला पाहिजे. माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आणि आवडीची धनी फेडावा. माझ्या जातीचा म्हणजे तिली लामानी वांजारी माळी कोळी असला का? या जातीचा वारकरी जातीचा माणूस. हा, आणि वारकरी जातीचे माणसं जवळपास आता
लोप पावतच चाललेले. तुमच्या लक्षात आलं तर बघा. हा म्हणजे आता ह्या अशा ज्या चाली आहेत फडकरी परंपरेच्या, ही परंपरा बद्धता ही राहिली नाही महाराज. सध्या एवढं व्हायरल इन्फेक्शन तुमच्या लक्षात आलं तर बघा. कोणतं इन्फेक्शन आहे? व्हायरल इन्फेक्शन आहे. हे काय कोरोना तरी बाबा लॉकडाऊन करू आवाक्यात आणला, पण बाबा हे लागलेला आलेला जो रोग आहे ना, हे कोरोना, हे तुम्ही कसलं बी औषध वापरा, हे नीटच व्हायच्या मार्गावर दिसा नाही मला जाता आहे का नाही. हे वाढतच चाललेला आहे हा प्रकार. पण खरं सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्या हे तरुण पोरं आहेत ना, आपण सगळे आहेत, माझ्या सकट सगळे, आपल्यावर ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी जर आपण नाही पार पाडली, सध्या परिस्थिती अशी झाली, एक जणानं मुंग्या मारायला पावडर आणलं. मुंग्या मारायला कशाला म्हणला, घरातले मुंग्या झाल्यात, मी पावडर आणतो. त्यानं ते देवळीत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो तर त्या पावडरीलाच मुंग्या लागल्या होत्या. तुम्हाला लक्षात येते का नाही? अशी परिस्थिती झाली. म्हणजे मुंग्या मारायच्या पावडरीलाच काय लागल्यात, मुंग्या लागल्यात. मग तुम्हाला तर काय तुमचं होर जाऊ दे असं काम आहे. पण आम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं तुमचे फार मोठे देणे लागतो. आम्ही सुद्धा ती जबाबदारी पाळली पाहिजे. आणि आम्ही जर जबाबदारी नाही पाळली तर पुढची जी पिढी आहे, हे तर वडील जे करी ती कशाला लिहून ठेवलं तुकोबा ज्ञानोबारायने. आपल्या मोठाली माणसं, आपल्यासारखी जर माणसं चुकले ना बाबा, तर पुढच्या पिढीला हुकायला काही वेळ लागणार नाही. हा काही वेळ लागणार नाही. ज्ञानोबारायने हे तर वडील जे करी ती, जसा बाप करत असतो तसं पुढची पिढी करत असते. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो, कीर्तन संपितो ऐका. एक म्हातारं होतं बाबा, त्याला सतत शिव्या देऊन बोलायची सवय, सारखं शिव्या देऊन बोलायचं घरामध्ये सारखं. ए भाडकव म्हशील पाणी पाजलं का, ए भाडकव गाईला खायला टाकलं का, ए भाडकव गाईला कडबटा. त्याचं ते ध्रुवपदच त्याचं बाबा आहे. काय जसं 28 अभंग आहेत ना हरिपाठाचे, एकच ध्रुवपद काय हरिमुखे म्हणा, तसं याचं तेच काय भाडकव सारखं म्हणायचं. पण या आजाचा एक नातू घरामध्ये वावरत होता आणि त्या आजोबाच्या नातवानं ते श्लोक ऐकला. कोणता बोला की, ते भाडकव. आणि त्या लेकरानं पाठ केलं बाबा, म्हाताऱ्याचं भाडकव म्हणलेलं पाठ केलं. आणि एके दिवशी ते लेकरू अंगणामध्ये खेळायला लागलं. गुरुजी त्यानं एक गाडी घेतली आणि असं खेळायला लागलं. मला चला टर पंढरपूर पुणे, पंढरपूर पुणे, पंढरपूर पुणे. ज्या भाडकावर बसायचं ते भाडकाव बसून घ्या आणि ज्या भाडकावर उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. तुमच्या पुढचं लक्षात आलं वाटतं आहे का नाही? कुणाचा प्रताप आहे हा? आजोबाचा. हे ऐकलं त्या म्हाताऱ्यानं जे भाडकाव म्हणत होतं ते. आणि म्हातारा असं ताड 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 करत त्या लेकराकडे आलं. लेकरू शिव्या द्यायलंय म्हणला. कोण म्हणतंय असं? तुमच्या लक्षात येते ना. पण मी काय बोलतोय तर, म्हातारा म्हणतो लेकरू शिव्या द्यायला लागले. आणि म्हातारा लेकरापाशी आलं आणि त्या लेकराला काय म्हणलं माहिती गुरुजी? भाडकव म्हणतो. हे जरा थोडं 4G आहे का नाही? हा. आणि त्या म्हाताऱ्याला दम नाही निघला. त्यानं असं थोबाडीत मारली त्याच्या, कुणाच्या? त्या लेकराची. आता शेवटी ते लहान लेकरू, त्याचा जीव ताळी गेला. तासभर लेकरू रडलं. आणि एक तासभराने आता लेकराच्या काही लक्षात राहत नसतं, रडलं शांत झालं. आणि शांत झालं पुन्हा लेकरू खेळायला लागलं. परत अंगणामध्ये आलं, गाडी घेतली त्याने, सुरू झालं त्याचं काय. चला म्हणला टर पंढरपूर पुणे, पंढरपूर पुणे, पंढरपूर पुणे. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या, ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. आताच एका भाडकावामुळे गाडी 1 तास लेट झाली म्हणला. तुमच्या लक्षात येत आहे ना? तशी आपल्यावर समाजाने भाडकाव म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणून मी सांगितलंय, बाकी काहीच नाही विषय. हा आपल्याला समाजाने हा शब्द वापरू नये, वाक्य वापरू नये की हे सुद्धा कसे येतं म्हणून. आता बघा, मी एवढं खाली जाण्याची गरज नाही, पण वेळच आली तशी म्हणून मी बोलायलोय आहे का नाही. असा हा प्रकार आहे. म्हणजे हे शिट्ट्या मारताय का नाही? मला वाटलं साऊंडच शिट्ट्या मारताय काय की असा प्रकार आहे. म्हणजे इथपर्यंत आपलं नसू नये म्हणून ही तुम्हाला गोष्ट सांगितली. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणावर विंदी समर्पित करत असताना एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आदरणीय वंदनीय आमचे हरिभक्त परायण परम मित्र परम आदरणीय आमचे नितीन महाराज खऱ्या अर्थानं मोठ्या अट्टहासानं आणि प्रयत्नातून खऱ्या अर्थानं हे कार्य उभं केलेलं आहे. आणि अशा या कार्याला आपण सर्वांना हातभार लावला पाहिजे, तनानं, मनानं, धनानं, कायेनं आणि वाचेनं. हा आपलंच लेकरू आहे, फार लय वयस्कर माणूस नाही आहे का नाही. आपलंच लेकरू म्हणून जर आपण अशा लोकांना, एक सांगू तुम्हाला, हे दिसतेत ना तुम्हाला उभे धोत्रातले, हे दिसायला बरे दिसते इथं. तुमच्या लक्षात येते ना मी काय बोलतोय तर? इथं लय गोंडच दिसते ते, पण
24 तास सांभाळायला ना की 9 येते. मी बरेच दिवस कुठं ना केला आहे महाराज, 10-12 वर्ष कदरून सोडून दिलेला खेळ येऊ मी. हा खरंच तुम्हाला खरं खोटं सांगत नाही, हे लय अवघड काम आहे. जरशा गाई सांभाळलेल्या परवडल्या. हा खडा मारला ना दाद ना फिर्यात, काही विषय नाही. पण यांना काही झालं, फार जोखमीचं काम आहे. संस्था सांभाळणं म्हणजे फारच जोखमीचं आहे, तारेवरली कसरतही. म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या नितीन महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. हे धर्माचं काम करतायत म्हणून अशा लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. कारण हे सांभाळणं म्हणजे यांचं सगळंच सांभाळावं लागतं. आता तुम्हाला काय सांगावं, यांचं बनेल जरी हरपलं ना तरी त्यांचा बाप फोन करतो, महाराज आमच्या पोराचं बनेल हरपलं. म्हणजे महाराजांनी बनेलच सापडून द्यावं का ह्या पोराचं. म्हणजे इथपर्यंत अशा प्रकारचं हे बारीक लक्ष द्यावं लागतं. म्हणून अशा या जोखमीचं काम ही सर्व मंडळी करतायत. बऱ्याच 2-3 संस्थेतील आमच्या आदिनाथ महाराजांची संस्था आहे, त्यांच्या संस्थेतील काही विद्यार्थी आहेत. खऱ्या अर्थानं या लोकांना माझे खऱ्या मनापासून खऱ्या अर्थानं यांना वंदन करतो. अशी हे धर्माचं काम करणारी माणसं. आणि आज आपण यांना जर सहकार्य केलं ना तर मला वाटतं हे आपला हिसाब पडेल जमा सरकारी. आपला हिशोब हा कुठंतरी जमा होणार आहे. म्हणून आपलं फुल नाही फुलाची पाकळी अशा या कार्यक्रमामध्ये आपलं जर योगदान असेल, या यज्ञामध्ये जर आपलं योगदान असेल तर खऱ्या अर्थानं आपला परमार्थ, आपण त्या परमार्थाच्या दिशेनं निघलोत इथपर्यंतच होईल, त्याच्या पुढचं नाही होणार. बरं, त्याच्या पुढचं मग तुम्हाला अजून प्रवास करावा लागेल. म्हणून या कार्यक्रमाला भरभरून अशा प्रकारचं सहकार्य करा. सहकार्य आहेच, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीचं सहकार्य, राजकीय क्षेत्रातील असतील, परमार्थिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या सहकार्यानं हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा. आणि आज पूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी विद्वत रत्न आहेत. त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही काय श्रवण करताय? शिवपुराण. हा, मी इथं आल्याच्या नंतर मला असं वाटलं की खरं शिवपुराण इथं चालू आहे. ती नवग्रहाची पूजा, त्या अर्धनारी नटेश्वराची, हे जे मांडलेलं आहे ना, मला वाटतं हे चाललंय आपलं सध्या. कशाच्या कथा चालल्या तुम्हाला माहिती असतो, स्वामी समर्थ कथा आहे का नाही, शिव महापुराण. पण त्याला, त्या कथेला सुद्धा काहीतरी काय असावा लागतो, बेस असावा लागतो, पाया असावा लागतो. बगर पायाचं बगर बुडाचं गाडगं फार काळ टिकत नसतं. अशी ही विद्वत रत्न माणसं, खऱ्या अर्थानं अशा लोकांची महाराष्ट्राला सध्या गरज. विद्वत्तेच्या बाबतीमध्ये अशा लोकांची गरज आहे आणि भजनाच्या बाबतीमध्ये अशा लोकांची गरज आहे. म्हणजे विद्वत्ता आणि भजन, ज्ञान आणि भजन हे दोन्ही एका जागेवर आलं ना तर मग मला वाटतं फक्त शिल्लक राहिलेला तो आनंदच आहे. आणि तोच आनंद आज आपण सगळ्यांनी या भजनाच्या माध्यमातून उपभोगलेला आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणाला मी हात लावतो आणि माझा वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली मानको जी बोधला, मानको